मित्रांनो नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपल्याकडे लहान मुलं असतील आणि बरेचदा लहान मुलांच्या बाबतीत काय होतं, तर लहान मुलं बरेचदाही अनेक गोष्टीसाठी आग्रही असतात. मला या गोष्टी हव्यात, मला ही गोष्ट घेऊन पाहिजे आहे. तर अशा रोज त्यांच्या काही ना काही मागण्या जरूरच असतात आणि आपण पालक म्हणून सुद्धा हा अनुभव घेत असाल. रोज काहीतरी शाळेतून आल्यानंतर मुलाचं ठरलेलं असते की आज शाळेतील मॅडमनी आणि सरांनी किंवा शिक्षकांनी ही गोष्ट घ्यायला सांगितलेली आहे किंवा त्यांच्या इच्छित अशा काही गोष्टी मनात चाललेल्या असतात आणि त्यानुसार ती गोष्ट आपल्याला घेऊन मागतात. दिवसातून अनेक सारे विचार त्यांच्या मनात येतात आणि अनेक गोष्टी त्यांच्या डोक्यात असतात आणि त्या गोष्टीबाबत अट्टहाससुद्धा ते करत असतात. एक नाही तर अनेक गोष्टी ते घेऊन आपल्याला मागत असतात. जसं की पेन आहे, पेन्सिल आहे, बुक आहे, खेळणे आहे किंवा आपण जेव्हा मॉलमध्ये किंवा इतरत्र फिरायला जातो मुलांना घेऊन, तेव्हासुद्धा त्यांचा हट्ट असतो तो अनेक गोष्टीबाबत. पण पालकांनो, सर्वात महत्त्वाचं आहे की जशा या मागण्या मुलांच्या अनेक वस्तूबाबत असतात, तर नक्कीच त्या मागण्या पूर्णच्या पूर्ण त्यांच्या पूर्ण करू नये. किंवा जर 4-5 वस्तू त्यांनी घेऊन मागितल्या असेल, तर पूर्णच वस्तू घेऊन देणे त्यांना टाळावे. कारण जेव्हाही आपण एका दिवशी त्यांची इच्छा अशा पद्धतीने पूर्ण करू, तर नक्कीच दुसऱ्या दिवशी काही ना काही घेण्याचे विचार त्यांच्या मनामध्ये आणखी येतील आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा आपल्यासमोर ते अशा पद्धतीने आपले मत ठेवतील आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा त्यांची वस्तू घेण्याची मागणी असेल. मित्रांनो, जर त्यांनी 4-5 वस्तू आपल्याला घेऊन मागत असतील अशी मुलं, तर नक्कीच मित्रांनो आपण त्यांना म्हटलं पाहिजे की या 4-5 वस्तूमधील खूप महत्त्वाची वस्तू सांग आणि तेच मी तुला घेऊन देईल. पूर्ण घेऊन देऊ शकणार नाही, कारण या सर्वच्या सर्व वस्तू कामाच्या असतीलच असं नाही. तुझ्या आत्ता आज रोजी कोणती गोष्ट ही कामाची आहे ती आपण ठरवली पाहिजे आणि त्यानुसार एखादीच गोष्ट किंवा एखादीच अपेक्षा त्याची पूर्ण केली पाहिजे. मित्रांनो, अपेक्षा जर आपण त्यांच्या पूर्ण करायला लागलो तर त्या कधीही संपणार नाही. म्हणून अशी आडकाठी घालणे आपण शिकलो पाहिजे, तरच मुले हे कुठेतरी या अपेक्षांना एक ब्रेक लावतील किंवा त्यांनाही वाटेल की आपले जे पालक आहेत तर ते आपल्या अपेक्षा पूर्ण नाही करत. म्हणून हे अधिक महत्त्वाचं आहे. दुसरी अशी गोष्ट की जेव्हाही आपण वस्तू त्यांना घेऊन देतो, तर आपण म्हटलं पाहिजे, बेटा तू अभ्यास नीट केला किंवा स्वच्छ हात धुतले, चेहरा व्यवस्थित धुतला, दात व्यवस्थित घासले, तर नक्कीच ही गोष्ट तुला मी घेऊन देईल. तर असे छोटे छोटे टार्गेट त्यांच्यासमोर जर आपण ठेवले, तर नक्कीच त्यांना अधिक चांगल्या सवयी लागतील आणि जे काही भन्नाट आयडिया त्यांच्या डोक्यामध्ये येतात वस्तू घेण्याबाबत आणि त्या वस्तू घेऊन देणे, हे रोज आपण त्यांची इच्छा पूर्ण पण करू शकत नाही. तर एकीकडे आपण त्यांच्या अपेक्षा थोड्या पूर्ण करतो आहे आणि दुसरीकडे त्यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी मदतसुद्धा करतो आहे. तर हा डबल फायदा आपल्याला मिळतो आहे. म्हणून पालकांनी या ठिकाणी खूप जागरूक राहायचं आहे. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने जीवनाला आपण अतिशय सजगपणे बघणं शिकलो पाहिजे. आपला अमूल्य वेळ हे विचार ऐकून घेण्यासाठी, ही माहिती ऐकून घेण्यासाठी आपण दिला, त्याबद्दल आपले मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, यशस्वी आणि आनंदी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.